दिनांक 5 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवर 39 किलोमीटर नवीन बोगद्यात अपघातात गॅस टँकरवरील चालक अक्षय ढेले याचा गाडीमध्ये अडकल्याने जागीच मृत्यू. हिरा निवास बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागून लाखो रुपयांचं नुकसान. अग्निशमन जवान शुभम करडे याच्या धाडसी कामगिरीचे कौतुक. चांदवड तालुक्यात शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन. कांदा प्रश्नी कृषी दिनापासून दिनांक 1 जुलै 2024 पासून अन्नत्याग आंदोलन सुरू. शिरपूर तालुक्यातील सावळदे गावातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न. एटीएम मशीन जाळण्याची घटना. दादा लॉक तोडलेलं आहे आणि एटीएम मध्ये आग चालू आहे. बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरी करणारी महिलांची टोळी गजाआड. बसमध्ये चढण्याचा फायदा घेत पर्समधून पैसे केले होते लंपास. पाऊस आणि फेरीवाल्यांना बंदी असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत 700 गोणी बटाटा सडला. सडलेले बटाटे उचलून डम्पिंग ग्राउंडवर फेकले. स्वामी समर्थ कंपनी विरोधात नागरिकांचा रास्ता रोको आंदोलन. राख पाहून नेताना ती रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये उडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागत रॅलीत प्रचंड गर्दी. अनेक नागरिकांच्या चप्पल व इतर वस्तू सुटल्या. मोरबे धरण प्रकल्पाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आमदार महेश बालदी यांचा पत्रकारांशी संवाद. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात बसवण्यात आली 2,45,00,000ची चांदीची मेघडंबरी. श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील मेघडंबरीचे काम पूर्ण. आषाढी एकादशीसाठी नाशिकमधील सायकलस्वारांची सायकलवारी. नाशिक शहरातील डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते असे सर्व स्तरातील सायकलिस्ट सहभागी. सहाय्यक फौजदार कैलासवासी महेश मधुकर कळमकर यांच्या स्मरणार्थ दिलासा फाउंडेशनच्या वतीने कामगारांना हेल्मेट व छत्रीचे वाटप.